माझ्या लग्नाला 6 महिने झाले होते आणि माझा नवरा मला माझ्या 58 वर्षाच्या सासऱ्यांजवळ सोडून दुबईला गेला होता. मी 20 वर्षाची होते आणि मी दिसायलाही खूप सुंदर होते आणि या घरामध्ये आम्ही दोघेच राहत होतो. माझे कपडे अगदी मॉडर्न स्टाईलचे असायचे. जर माझ्या सासऱ्याच्या जागी दुसरा कोणी पुरुष असला असता तर तो कधीच माझ्या प्रेमात पडला असता. परंतु माझा सासरा माझ्याकडे नजर वर करून देखील पाहत नव्हता आणि हीच गोष्ट माझ्या मनाला अगदी अधीर करत होती. माझे सासरे रोज माझ्यासाठी त्यांच्या हातचे जेवण बनवत होते, कारण मला स्वयंपाक बनवता येत नव्हता. आज पण ज्या वेळेला सासरेबुवा स्वयंपाकघरात माझ्यासाठी जेवण बनवत होते, त्या वेळेला मी अगदी शॉर्ट ड्रेसमध्ये होते आणि मी ते कपडे बदलण्याचा त्रास घेतला नाही आणि त्याच कपड्यांमध्ये स्वयंपाकघरात पोहोचले आणि त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. मी सासरेबुवाला माझ्याकडे आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न करायचे, पण ते तर नेहमीच मला दुर्लक्ष करायचे. खरं तर एवढ्या मोठ्या हवेलीमध्ये त्यांच्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच राहत नव्हतं. माझ्या लग्नाला 6 महिने झाले तेव्हापासून माझा नवरा बिझनेससाठी नेहमी दुबईलाच राहायचा. त्यामुळे माझ्या नवऱ्याने माझी काळजी घेण्यासाठी 58 वर्षाच्या सासऱ्याला घरात ठेवलं होतं, कारण माझ्या नवऱ्याचा त्याच्या बाबांवर पूर्ण विश्वास होता. मी पूर्ण दिवस माझ्या सासऱ्यांसोबत घरामध्ये एकटीच राहायचे. सासरेबुवा सतत माझ्या आसपास राहायचे. कदाचित त्यामुळे मी नकळत त्यांच्याकडे खेचले जात होते. पण माहीत नाही का, माझ्यासारख्या एवढ्या सुंदर आणि कमी वयाच्या मुलीला बघूनसुद्धा त्यांची कधी नियत डगमगली नाही. मी त्यांना माझ्याकडे आकर्षित करण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळेला मला अपयशालाच सामोरे जावं लागायचं. आज पुन्हा एकदा मी मुद्दामून शॉर्ट ड्रेस घालून त्यांच्यासमोर गेले आणि त्यांना म्हणाले की मला खूप भूक लागली आहे, मला पटकन जेवण बनवून द्या. यावर त्यांनी एक नजर माझ्यावर टाकली आणि मग म्हणाले की मी तुझ्यासाठी जेवण बनवत होतो. मला तर त्यांच्या या साधेपणाचा खूप राग यायचा. मग अचानक माझ्या डोक्यात विचार आला की मी नेहमीच त्यांच्यासमोर त्या वेळेला जाते जेव्हा ते काही कामामध्ये व्यस्त असते. त्यामुळेच साहजिकच आहे की ते माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कामामध्ये मग्न होतात. म्हणून आता जेव्हा कधी सासरेबुवा फ्री असतील त्याच वेळेला मला त्यांच्यासमोर जायला हवं, असा विचार करतच माझ्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मी सासरेबुवांना म्हणाले की जेवण माझ्या खोलीतच आणून द्या. आज मी माझ्या खोलीतच बसून जेवणार. माझं हे बोलणं ऐकून ते अगदी शांत झाले होते. सासरेबुवा आणि मी जरी आम्ही त्या हवेलीमध्ये दोघे एकटेच राहत असलो तरी देखील आजपर्यंत सासरेबुवा माझ्या खोलीत आले नव्हते. परंतु आज मी स्वतः त्यांना माझ्या खोलीत बोलावलं होतं. खोलीत जाता जाता मी हाच विचार करत होते की शेवटी आहे ते पुरुषच ना, मग किती दिवस ते स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकणार आहे. एक ना एक दिवस तरी ते माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकणारच. मी माझ्या खोलीत जाताच बेडवर अगदी आरामात बसले. मग काही वेळाने सासरेबुवा खोलीच्या दारावर टकटक करू लागले. मी त्यांना म्हणाले की आतमध्ये या. तेव्हा ते जरा घाबरतच खोलीमध्ये आले आणि जेवण टेबलावर ठेवून जाऊ लागले. तेव्हा मी सासरेबुवांना अडवत म्हणाले, तुम्हाला स्वयंपाक करायला काही त्रास तर होत नाही ना? जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर मी एखाद्या नोकरानीचा बंदोबस्त करते. मी जाणून बुजून सासरेबुवाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून सासरेबुवांनी एकदा तरी मला नजर भरून बघावं. परंतु ते तर मान खाली घालून माझ्यासमोर उभा राहिले आणि बोलू लागले की नाही सुनबाई, अजून नोकर ठेवण्याची काही गरज नाही, कारण असेही या घरात जास्त कोणी माणसे नाहीत, त्यामुळे मला इतकं काही काम नसतं. सासरेबुवांच्या बोलण्यावर मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच विचारले की मला त्यांची एक गोष्ट अजूनपर्यंत समजली नाही. तुम्ही प्लीज माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का? मी असे विचारल्यावर सासरेबुवाने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितले. मी म्हणाले की माझ्या नवऱ्याच्या माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांना सतत माझी काळजी वाटत असते. मग तरीही माझा नवरा माझ्यासारख्या तरुण आणि कमी वयाच्या बायकोला एकटीलाच या हवेलीमध्ये तुमच्या विश्वासावर सोडून गेले आहेत. त्यांना तुमच्याशिवाय इतर कोणावरही विश्वास नाही. मग आता तुम्हीच मला सांगा की तुमच्यामध्ये असं काय आहे की माझा नवरा तुमच्यावर इतका विश्वास ठेवतो?
त्यांनी त्यांच्या सुंदर आणि तरुण बायकोची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. माझ्या या प्रश्नावर तो काही वेळ शांत राहिला आणि मग घाबरत म्हणाला की आता हे सर्व तर तुझा नवराच तुला सांगू शकतो. माझं काम तुझी देखभाल करणं आणि हवेलीची काळजी घेणं हेच आहे आणि ते काम मी अगदी व्यवस्थित करतोय. जर तुला माझ्या बाबतीत काही तक्रार असेल तर मला सांग. हे सगळं बोलून सासरेबुवा जाण्यासाठी मागे वळले. तेव्हा मी अचानक म्हणाले, सासरेबुवा, तुमच्या बाबतीत माझ्या खूप तक्रारी आहेत. माझ्या बोलण्यावर सासरेबुवा थोडे टेन्शनमध्ये आले. त्यांना वाटलं की मी त्यांच्या स्वयंपाकामुळे खुश नाही. सासरेबुवा बोलू लागले की सुनबाई, तुला कोणत्याच गोष्टीची उणीव भासू नये यासाठी तर मी पूर्ण प्रयत्न करतो. मग तुला काय तक्रार आहे? तेव्हा मी सासरेबुवांना म्हणाले की मला रात्री माझ्या खोलीमध्ये एकटीला खूप भीती वाटते. म्हणून माझी इच्छा आहे की मी माझ्यासोबत एखादी नोकरानी ठेवावी. तुम्ही तर तुमच्या खोलीत निघून जाता. मी एकटीच या खोलीमध्ये राहू शकत नाही. माझ्या बोलण्यावर सासरेबुवा जरा विचारातच पडले. मी मुद्दाम त्यांना काही वेळ माझ्या खोलीत रोखून ठेवलं होतं. मला विश्वास होता की सासरेबुवा जास्त वेळ माझ्या सौंदर्यापासून नजर चोरू शकत नाही. मी तर एकटक त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. पण क्षणात माझी नजर सासरेबुवाच्या चेहऱ्यावरून खाली गेली. तेव्हा मला जोरदार झटका बसला. मी अगदी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. माझी ती नजर पाहून सासरेबुवांना अजूनच लाजल्यासारखं झालं आणि ते विषय बदलत बोलू लागले की सुनबाई, याविषयी तू तुझ्या नवऱ्यासोबत बोलावं. असं म्हणत ते खोलीतून बाहेर निघाले. तेव्हा मी मात्र माझ्या जागेवर शांत बसून राहिले. कारण सासरेबुवा जसे दिसत होते तसे अजिबातच नव्हते. मला तर खूप मोठा धक्काच बसला होता. माझ्या डोक्यातून ते दृश्य जातच नव्हतं. म्हणून मी सासरेबुवावर नजर ठेवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सासरेबुवाला बहाण्याने खोलीत बोलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी ती गोष्ट टाळली आणि बोलू लागले की मला बाहेर जायचं आहे, काही महत्त्वाच्या कामासाठी. त्यामुळे मी नाही येऊ शकत. सासरेबुवांच्या अशा बोलण्याला मी चकित झाले होते. परंतु माहीत नाही का मी त्यांच्यावर जास्तच अधिकार गाजवू शकत नव्हते. एके रात्री अचानक मला जाग आली. तेव्हा सासरेबुवांचा विचार मनात येताच मी उठले आणि खोलीतून बाहेर आले. मला माहीत होतं की सासरेबुवा त्यांच्या खोलीत एकटेच राहतात. मला त्यांचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी त्यांच्या खोलीमध्ये जायला निघाले. तेव्हा मी पाहिलं की ते त्यांच्या खोलीतून बाहेर निघून दरवाजा बंद करत होते. खूप रात्र झाली होती. मग त्या वेळेला तर सासरेबुवांना त्यांच्या खोलीमध्ये आराम करायला पाहिजे होता. परंतु माहीत नाही ते कुठे जात होते. मी लपून त्यांना पाहू लागले. तेव्हा सासरेबुवा दबक्या पावलाने माझ्याच खोलीकडे जात होते. मग त्यांनी हळूच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीत गेले. माझं तर संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं. कारण आता सासरेबुवांना नक्कीच समजलं असेल की मी खोलीत नाही म्हणून. मी खूप घाबरली होते. मी पटकन स्वयंपाकघराकडे गेले आणि लाईट चालू करून पाण्याची बॉटल भरू लागले. तेवढ्यात मला शोधत सासरेबुवा स्वयंपाकघरामध्ये पोहोचले आणि मग मला पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि बोलू लागले की सुनबाई, तू इथे काय करते? तू मला खोलीत दिसली नाहीस, त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. मी गोंधळलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत म्हणाले, सासरेबुवा, इतक्या रात्री तुम्ही मला पाहण्यासाठी माझ्या खोलीत का आले होते? माझ्या त्या प्रश्नावर सासरेबुवा घाबरले. कारण अचानक त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली की ते माझ्यासमोर हे काय बोलले. ते घाबरून विषय बदलत बोलू लागले की मी तर फक्त तू ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी आलो होतो. कारण कालच तू म्हणाली होती की तुला एकटीला खूप भीती वाटते म्हणून. मला तुझी काळजी वाटत होती, त्यासाठी मी तुला बघायला आलो होतो. बाकी काही नाही. सासरेबुवांचे गोंधळलेले हावभाव बघून मला समजलं होतं की ते नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होते. मला आता सासरेबुवांवर संशय येऊ लागला होता. ते शांतपणे त्यांच्या खोलीकडे जाऊ लागले. मी देखील माझ्या खोलीत आले आणि दरवाजा बंद करून कितीतरी वेळ त्यांच्याबद्दल विचार करत राहिले. याच्या आधी तर ते दिवसा देखील माझ्या खोलीत कधी आले नव्हते. इतक्या नम्रतेने वागणारा माणूस रात्रीच्या वेळेला माझ्या खोलीमध्ये काय करायला आला होता? कितीतरी दिवसापासून मी स्वतः सासरेबुवाला माझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु या वेळेला मात्र मी थोडी टेन्शनमध्ये आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. कारण मला आता सासरेबुवावर एक वेगळाच संशय येत होता. आज रात्रीही ते नेहमीप्रमाणे मला जेवण देऊन त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले आणि मी मात्र बेडवर पडून पूस बदलत राहिले. मी विचार केला होता की जर या वेळेला ते माझ्या खोलीत आले तर मी त्यांना नक्कीच विचारीन की तुम्ही रात्री मला
झोपलेले पाहून माझ्या खोलीत काय करायला आले होते. आता मी हा विचार करतच होते की मला माझ्या खोलीच्या दारापाशी पावलांची चाहूल जाणवली. मी लगेचच झोपण्याचं नाटक करू लागले. मग काही वेळाने माझ्या खोलीचा दरवाजा उघडून सासरेबुवा माझ्या खोलीमध्ये आले. मी भीतीने माझे डोळे घट्ट मिटून झोपण्याचं नाटक करत होते. खरं तर होतं की मला त्यांच्यामध्ये एक ओढ जाणवत होती. त्यामुळेच त्यांचं माझ्याकडे लक्ष जावं यासाठी मी प्रयत्न करत होते. परंतु मी हा विचार देखील करू शकत नव्हते की त्यांनी माझ्या एकटेपणाचा फायदा घ्यावा. मी खोलीमध्ये एकटीच होते आणि सासरेबुवांना माझ्या बेडजवळ येताना पाहून मी भीतीने थरथरत होते. मला त्यावेळी माझ्या नवऱ्यावर खूपच राग येत होता. ते त्यांच्या सुंदर व शरीराने भरदार असलेल्या बायकोला एका पुरुषाची हवाली करून गेले होते आणि त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला होता की घरामध्ये दुसरी कोणीही नोकरांनी ठेवून देत नव्हते. माझे सासरे माझ्या बेडजवळ आले आणि मग काही वेळानंतर तिथून निघून गेले. त्यांच्या अशा वागण्याने मला जोराचा धक्का बसला. परंतु तेव्हा मी अगदी शांतपणे पडून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर देखील माझ्या डोक्यामध्ये फक्त तोच विचार चालू होता. जेव्हा सासरेबुवांनी मला नाश्त्यासाठी आवाज दिला तेव्हा मी एकदम भानावर आले आणि लगेचच त्यांना म्हणाले की मला भूक नाही. हे सर्व बोलून मी माझ्या खोलीत निघून गेले आणि दरवाजा बंद केला. मी पहिल्यासारखे सासरेबुवासोबत नॉर्मल राहू शकत नव्हते. मला सारखं सारखं ते माझ्यासोबत ज्या प्रकारे वागत होते ते आठवत होतं. दुसऱ्या रात्री सासरेबुवा पुन्हा एकदा त्याचप्रमाणे माझ्या खोलीत दाखल झाले आणि माझ्या बेडजवळ आले. मी झोपण्याचं नाटक केलं. खरं तर मी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की ते रात्री इथे काय करायला येतात. परंतु त्यांना प्रश्न विचारण्याची माझी हिंमतच झाली नाही. आता रोज हे सर्व असंच घडत होतं. जेव्हा कधी माझ्या नवऱ्याचा फोन यायचा तेव्हा मी सर्व ठीक आहे असं सांगायचे. पण दिवसेंदिवस माझी चिंता वाढत चालली होती. एके रात्री अशाच प्रकारे सासरेबुवा माझ्या खोलीत थांबल्यानंतर जेव्हा परत बाहेर जाऊ लागले तेव्हा मी देखील उठून सासरेबुवांचा पाठलाग करू लागले. तेव्हा पाहिलं की ते त्यांच्या खोलीकडे जाण्याऐवजी बाहेरच्या गेटकडे जात होते. मी हे पाहून तिथेच थांबले. एवढ्या रात्री माहीत नाही ते कुठे जात होते. मी रात्रभर त्यांची वाट पाहत राहिले परंतु ते परत आलेच नाही. भीतीमुळे मला आता झोप देखील लागत नव्हती. मी तिथेच बाल्कनीत बसून सासरेबुवांची वाट पाहत होते. सकाळचे 6 वाजले तेव्हा गेट उघडण्याचा आवाज आला. मी दचकून उठले आणि लपून पाहिले तेव्हा सासरेबुवा घरामध्ये येत होते. मी त्यांचा अवतार पाहिला तर ते खूपच थकलेले होते. ते हळूहळू त्यांच्या खोलीकडे जाऊ लागले तर मी मात्र विचारात हरवून गेले. माहीत नाही ते रात्री कुठे जात होते. ते एक सामान्य माणूस आहे परंतु त्याच सामान्य माणसाला मी रात्रीच्या वेळेला हे सगळं विचित्र वागताना पाहिलं होतं. तेव्हापासून मला त्यांची भीती वाटत होती. रोज हे असंच चालू होतं. मला सासरेबुवांचं सत्य जाणून घ्यायचं होतं पण त्यासाठी काय करावे मला काहीच सुचत नव्हतं. विचार करून करून माझं डोकं दुखत होतं. टेन्शनमुळे माझी तब्येत आता खराब होऊ लागली होती. त्यामुळे मी आता आजारी राहू लागले. एके दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्या तब्येतीबद्दल विचारलं तेव्हा मी रडू लागले आणि माझ्या नवऱ्याला बोलू लागले की मला घरामध्ये एक नोकरानी पाहिजे. मी एकटी सासरेबुवांसोबत राहू शकत नाही. माझा नवरा मला समजावू लागला की तुला जगाचा अंदाज नाही. काही गरीब लोक असे देखील असतात जे बाहेरून काही वेगळे दिसतात आणि आतून मात्र वेगळेच असतात. तुझ्या सुरक्षेची मला खूपच काळजी असते. तुझ्या चांगल्या आयुष्यासाठी मला इकडे यावं लागलं. माझी इच्छा होती की तुला देखील माझ्याजवळ बोलवावं परंतु मी देखील करू शकत नाही. परंतु मी आता कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवू शकत नाही. तुझ्यासोबत फक्त बाबाच राहतील. मी माझ्या नवऱ्याच्या विचारावर हैराण झाले होते. माहीत नाही का ते त्यांच्या बाबावर इतका विश्वास ठेवत होते. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की तुम्ही ठीक म्हणालात की समाजाची 2 रूपं आहेत. लोक चेहरे बदलून आपल्यासारख्या लोकांना वेड्यात काढतात. परंतु असं देखील होऊ शकतं ना, तुमचे बाबा देखील इतके चांगले असू शकत नाही जितके तुम्हाला वाटतात. परंतु माझ्या बोलण्यावर माझा नवरा मला बोलू लागला की त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. त्यांच्याबद्दल जर कोणी मला खोटं सांगितलं तरी देखील मला अजिबात विश्वास बसणार नाही. कारण की ते तुझ्यासोबत काही चुकीचं करू शकत नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्या नवऱ्याला सासरेबुवांवर खूपच विश्वास होता. म्हणून मला समजलं होतं की माझा नवरा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळेच मी माझ्या नवऱ्याला खरं सांगण्याचा निर्णय बदलला. कारण एकटीच विचार करून करून मी अगदी टेन्शनमध्ये राहू लागले. सासरेबुवाचं अजूनही तसंच वागणं चालू होतं. अगदी आरामात हवेलीमध्ये इकडे तिकडे फिरायचे आणि मग त्यांच्या मर्जीने जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर निघून जायचे आणि पुन्हा परत यायचे. मला आता सासरेबुवांची खूप भीती वाटू लागली. म्हणून मी एके दिवशी माझ्या नवऱ्याला खरं ते सांगितलं की तुम्हाला तुमच्या बायकोवर विश्वास ठेवायला पाहिजे. मला माहीत आहे की सासरेबुवा तसे नाही जसे दिसतात. लपून छपून काहीतरी काम नक्कीच करतात. मला त्यांची खूप भीती वाटते. यावर माझा नवरा म्हणाला का बाबा तुझ्यासोबत
असं काय करतात की त्यामुळे तुला त्यांची भीती वाटते? यांच्यापुढे मी माझ्या नवऱ्याला काही सांगणार तेवढ्यात अचानक सासरेबुवा माझ्यासमोर आले आणि मला अगदी रागाने पाहू लागले. मी खूपच घाबरले. मी काहीतरी बहाणा सांगून फोन कट केला. तेव्हा सासरेबुवा म्हणाले की सुनबाई, तुझ्या नवऱ्याला खोटे बोलून टेन्शन देऊ नको. तुला काही अडचण असेल तर तू मला सांगू शकते. तुला माझ्यामध्ये असं काय दिसलं की ज्यामुळे तू इतकी घाबरली? आजपर्यंत मी तुझ्यासोबत कधीही चुकीचं वागलं नाही. सुनबाई, तू काळजी करू नको. मी तुला काही नुकसान पोहोचवणार नाही. सासरेबुवा खूपच शांतपणे बोलत होते की माझ्या नवऱ्याला काही सांगू नये. मी शांतपणे त्यांना म्हणाले की तुमच्यावर काहीच शंका नाही. मी फक्त एकटेपणाची आणि भीतीची शिकार झाली आहे आणि मी आता एकटी राहू शकत नाही. त्यामुळेच माझी इच्छा आहे की मी एक नोकरानी कामाला ठेवावी. मी तोच बहाणा पुन्हा एकदा सांगितला. माझ्या अशा बोलण्यावर सासरेबुवा विचार करून बोलले की सुनबाई, तू टेन्शन घेऊ नको. आता तुला मी भीती वाटू देणार नाही. मी यावेळी देखील शांतपणे होकारार्थी मान हलवली. त्या फोननंतर सासरेबुवा माझ्यावर लक्ष ठेवू लागले. आधी ते त्यांचा नाश्ता होताच त्यांच्या खोलीमध्ये निघून जायचे, परंतु आता मला जाणवलं होतं की ते पूर्ण दिवसभर घरातच राहतात आणि माझ्या आसपास फिरत असतात. रात्री देखील सासरेबुवा सारखं सारखं माझ्या खोलीच्या बाहेर यायचे आणि खोलीमध्ये डोकावून पाहायचे. मला सासरेबुवांची खूपच भीती वाटू लागली, परंतु मी माझ्या नवऱ्याला काही सांगण्याची हिंमत करू शकले नाही. परंतु त्या दिवसामध्ये माझ्या नवऱ्याने मला एक आनंदाची बातमी सांगितली की ते घरी परत येत आहे. मी हे ऐकून खूपच खुश झाले. माझी इच्छा होती की जेव्हा माझा नवरा घरी येईल तेव्हा मी त्यांच्यासमोर बसून त्यांना सर्व हकीकत सांगेन आणि मी हा देखील विचार केला होता की माझ्या नवऱ्याला इथेच ठेवीन. आता मी अजून एकटी राहू शकत नव्हती. मी त्या दिवसामध्ये खुश राहू लागले, परंतु मला जाणवलं होतं की सासरेबुवा माझा नवरा परत येणार आहे हे ऐकून खूपच टेन्शनमध्ये राहू लागले. काही दिवसानंतर माझा नवरा घरी आला. तेव्हापासून सासरेबुवा त्यांच्या खोलीतून निघून जायचे. त्यामुळे मी माझ्या नवऱ्यासोबत एकटीच राहायचे. मला माझा नवरा पाहून विचार करत म्हणाला की तू खूपच अशक्त झाली आहेस. तुला काय टेन्शन आहे या घरामध्ये? मी त्यांना प्रत्येक सुखसोयी दिल्या आहेत आणि बाबा देखील मला हेच सांगायचे की त्यांनी तुझी खूप काळजी घेतली. मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास आहे. बाबावर मला काही शंका नाही. नक्कीच त्यांनी तुझी काळजी घेतली असेल. मग अशी काय गोष्ट आहे की ज्यामुळे तू इतकी अशक्त आहेस? माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर मी त्यांना अगदी हैराणीने पाहिलं आणि माझ्या त्यांना म्हणाले की अशक्तपणाचं कारण तुमचे बाबा आहे. मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. ते मला रात्री घाबरवतात. माझा नवरा मला म्हणाला, तुझा काही गैरसमज झाला असेल. मला माहीत आहे की ते असं माणूस नाही. यावर मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की ते असेच आहे. रोज रात्री जेव्हा मी झोपते तेव्हा माझ्या खोलीत येतात. माझ्या त्या बोलण्यावर माझ्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मी रडू लागले आणि मुद्दामून खोटं सांगू लागले. माझी इच्छा होती की मी कसंही करून माझ्या नवऱ्याला सासरेबुवांपासून दूर करावे, कारण मला त्यांचा चेहरा खरा समजला होता. माझ्या त्या बोलण्याने माझा नवरा म्हणाला की मला माफ कर. मी त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला. मला माहीत नव्हतं की बाबा असं काही करू शकते. माझ्या त्या बोलण्याने माझ्या नवऱ्याला टेन्शन आलं की त्यांची त्याच दिवशी तब्येत खराब झाली आणि त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. मी माझ्या नवऱ्यासाठी खूपच परेशान झाले होते. तेच माझे एकमेव आधार होते. तर त्यांना काही झालं असतं तर मी जिवंत राहू शकले नसते. मी माझ्या नवऱ्यासाठी खूप रडत होते. तेव्हा अचानक सासरेबुवा माझ्याजवळ आले. मला विचारलं की सुनबाई, तू तुझ्या नवऱ्याला काही सांगितलं का? त्यामुळे त्यांना टेन्शन येऊन त्यांची ही अवस्था झाली. मी त्यांच्या त्या प्रश्नावरून घाबरून म्हणाले की तो माझा नवरा आहे. माझी जेव्हा इच्छा असेल तेव्हा मी त्यांच्यासोबत काहीही बोलू शकते. माझ्या बोलण्यावर सासरेबुवाला राग आला आणि ते बोलू लागले की तुला मी आधीच समजावलं होतं की जरा विचारपूर्वक बोलत जा. तुझ्या नवऱ्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि तो नेहमी आजारी राहतो. तुझं असं खोटं बोलणं त्यांचा जीव देखील घेऊ शकतो. जर तो मेला तर तू काय करशील माहीत नाही. सासरेबुवाला का इतका राग आला होता? मी मात्र हे ऐकून घाबरले की मी माझ्या नवऱ्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे. माझा नवरा 8 दिवसानंतर हॉस्पिटलमधून घरी परतला. तेव्हा मी शांत राहू लागले आणि त्यांना म्हणाले की मी तुम्हाला सर्व काही खोटं सांगितलं होतं. घरामध्ये तसं काहीच झालं नाही. माझी फक्त एकच इच्छा होती की तुम्ही माझ्यासोबत या घरात राहावं आणि पुन्हा परत दुबईला जाऊ नये. मी माझ्या नवऱ्याला विश्वास देण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा नवरा बोलू लागला, तू माझ्या आजार ऐकल्यामुळे घाबरली आहेस. त्यामुळे तू आता तुझं बोलणं बदलत आहेस. मी बाबाला नक्कीच प्रश्न विचारीन आणि त्यांना घरातून बाहेर हाकलून लावीन, कारण या जगामध्ये तुझ्यासाठी माझा फक्त त्यांच्यावरच विश्वास होता आणि त्यांनी माझा विश्वास तोडला आहे. मी माझ्या नवऱ्यावर बोलण्यावर विचार करू लागले. माझा नवरा सासरेबुवासोबत बोलू इच्छित होता आणि मला भीती होती की जर माझ्या नवऱ्याने त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्या नवऱ्याला दुःख पोहोचवेल. मी माझ्या नवऱ्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या नवऱ्याने माझं काहीच ऐकलं नाही.
एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला मार्केटमध्ये पाठवलं. घरातून निघाल्यावर मला सारखं सारखं हाच विचार येत होता की माझा नवरा सासरेबुवासोबत घरी एकटाच आहे. नक्कीच ते सासरेबुवाला प्रश्न विचारतील. तेव्हा सासरेबुवांच्या बोलण्याने माझ्या नवऱ्याला त्रास होईल. हाच विचार करू लागले आणि खरेदी करण्याऐवजी पुन्हा घरी परत आले. तेव्हा माझ्या नवऱ्याच्या खोलीमधून बोलण्याचा आवाज येत होता. माझा नवरा रागामध्ये होता आणि तो सासरेबुवासोबत बोलत होता. परंतु तेव्हा माझा नवरा जे काही म्हणाला ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा सासरेबुवाला बोलत होता की तुम्हाला माहीत आहे ना की तुमची स्वतःची मुलगी आहे, मग तुम्ही तुमच्याच मुलीसोबत हे असं कसं करू शकता? तुम्ही रात्री तिच्या खोलीमध्ये का जात होते? मी तर त्यांच्या या बोलण्यावर अगदी थक्क झाले होते. मी सासरेबुवांची मुलगी होते. मला आता समजलं होतं की माझा नवरा सासरेबुवावर सर्वात जास्त विश्वास का ठेवत होता. सासरेबुवांनी माझ्या नवऱ्याला जे सत्य सांगितलं यामुळे तर मला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली. सासरेबुवा बोलू लागले की मी तिच्या खोलीमध्ये फक्त ती झोपली आहे की नाही हे पाहण्यासाठी जायचो आणि झोपली आहे हे पाहून पुन्हा परत यायचो. सासरेबुवा खरं बोलत होते. ते रोज घरातून बाहेर जायचे आणि कदाचित हीच गोष्ट लपवण्यासाठी मी झोपली आहे की नाही हे पाहत होते. परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की सासरेबुवा माझ्या नवऱ्याचे नाही तर माझे बाबा होते. त्यांच्या दोघांचे बोलणे ऐकून मी खोलीत गेले आणि म्हणाली, हे कसं शक्य होऊ शकतं? तुम्ही माझे बाबा आहे म्हणून. तेव्हा ते सगळं सांगू लागले की तुझ्या मामाला मुलबाळ नसल्यामुळे तू 2 महिन्याचे असताना तुला त्यांनी दत्तक घेतले होते आणि तुझ्या नवऱ्याचे बाबा माझे मित्रच होते. तो लहान असतानाच त्याच्या आईबाबाचे एका अपघातात निधन झाले आणि तेव्हापासून मीच त्यांचा सांभाळ केला आणि जेव्हा तो लग्नाच्या वयात आला तेव्हा त्याचे लग्न तुझ्यासोबत लावून दिलं. माझा सक्का बाप त्याच्या दुसऱ्या मुलीसाठी दिवसरात्र काम करायचा. मला आठवलं की माझा बाप जेव्हा माझ्या खोलीत आला होता तेव्हा त्याचे पाय बघून मी घाबरले होते, कारण त्याच्या पायाची खूपच विचित्र अवस्था झाली होती. दिवसरात्र काम केल्यामुळे त्याचे पाय खराब झाले होते. तेव्हा मला स्वतःची लाज वाटली, कारण नकळत मी माझ्या स्वतःच्या बापालाच अपमानित करत होते. या सर्व गोष्टीमुळे मी माझ्या बापाच्याच नजरेला नजर मिळवण्याची लायकीची राहिली नव्हते. मंडळी, जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.